मीरा रोडमध्ये तेलंगणा राज्यातून अंमली पदार्थ पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4च्या पथकाने तेलंगणा राज्यात अंमली पदार्थ तयार करणाऱ्या एका कारखान्यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे। 8 ऑगस्टला पोलिसांनी मीरा रोडमध्ये अंमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या 10 जणांच्या टोळीला अटक केली होती। या टोळीत एका बांगलादेशी महिलेचा सहभाग होता। या टोळीकडून 23 लाखांचे मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा 4च्या पथकाकडे सोपवण्यात आला होता। या तपासादरम्यान अंमली पदार्थांचा पुरवठा हा तेलंगणा राज्यातून होत असल्याची माहिती आरोपींनी दिली। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। या तपासात तेलंगणामधील चेरापल्ली शहरातील नवोदय कॉलनी येथे अंमली पदार्थांचा कारखाना सुरू असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करून श्रीनिवास विजय ओलेटी व तानाजी पंढरीनाथ पटवारी यांना अटक केली। या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी एकूण 12 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5 किलो 968 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ, 27 मोबाईल, 3 4चाकी, 1 2चाकी वाहन, 4 इलेक्ट्रिक वजन काटे, MD बनवण्याचे साहित्य, MD हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले साहित्य असे कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।